महाकाली भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी दिवंगत आदरणीय पॅन्थर आमचे मोठे बंधू आदरणीय मनोज जाधव सर यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आज या ठिकाणी त्यांनी स्वतः लिहिलेले काही गीतांचा त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देईन इतक्या आठवणी तशा पहिल्या तर खूप आहेत. मी तर नगरसेवक नव्हतो, शेजारी राहत होतो, लहानाचा मोठा झालो, त्यांच्या शेजारी राहत होतो. त्यांच्यासोबत सगळं दूर आणि दर्शन मी पाहिलेलं एक साक्षीदार आहे. अत्यंत हळवा मनाचा दिलदार एक अदार शत्रू म्हणतात ना, की कधीच कोणाला दुखवणार नाही, कधीच कोणाला वाईट बोलणार नाही, जीवाभावाचं मैत्री करणारं हे व्यक्तिमत्व होतं. मी लहान असताना साधी समाजसेवा करत असताना त्यांच्या अनुभवाचं मार्गदर्शन मात्र मला मिळालं आणि त्यांच्या सर्व असंख्य भावा समजणाऱ्या सर्व नेत्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि मी खूपच लहान वयामध्ये नगरसेवक झालो. त्यांचं हे अमोल मार्गदर्शन त्याही काळामध्ये होतं. त्यावेळेस ते चांगले कार्यकर्ते होते. पॅन्थर निर्मितीच्या काळात एक धगधगतं ज्वालामुखी व्यक्तिमत्व त्यावेळेस काळामध्ये ज्यांच्यामध्ये होतं, त्या नेत्यांमध्ये, त्या नेत्यांच्या सहवासामध्ये राजा ढाले साहेब असतील, नामदेव ढसाळ साहेब असतील, रामदास आठवले साहेब असतील, मनोहर घोष असतील, त्या काळामध्ये ते दिग्गज आंबेडकरी चळवळीला वाहून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना जिथे अन्याय होईल तिथे जाऊन अहोरात्र आपल्या कुटुंबाला सोडून देखील काम करत होते. अशातले त्या टीम मधले आदरणीय दिवंगत मनोज जाधव साहेब होते. या विभागामध्ये राहत असताना निवड विभागाचं कामकाज न करता आंबेडकरी समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरते नेहमी दौरे करत असत. या विभागात देखील त्यांनी या विभागाच्या विकासासाठी बौद्ध विकास झोपडी संघाची स्थापना त्यावेळेस आदरणीय सुधाकर कापडणे साहेब आढांगळे यांच्या समवेत या झोपडपट्टीच्या विकासासाठी त्यांनी त्यावेळेस बौद्ध विकास संघाची स्थापना केली. झोपडपट्टीचा विकास त्या त्यांनी घडवण्यासाठी सिंहाचा वाटा ठेवला. या ठिकाणी असणारा आज निकू निवाचे कोणाच्या जर जीवावरती उभा असेल त्यावेळेस आदरणीय मनोज जाधव साहेब आणि कापडणे साहेबांनी त्रिरत्न महिला मंडळाची स्थापना केली. या ठिकाणी निवड बौद्ध असून चालणार नाही, तर बुद्ध धर्म हा सर्वांच्या घराघरामध्ये गेला पाहिजे, अंतःकरणामध्ये रुजला पाहिजे, त्याला वंदना आली पाहिजे. हे त्यावेळेस मनोज जाधव साहेब आणि सुधाकर कापडणे साहेब यांनी महिलांना घेऊन एक नवीन टीम निर्माण करून दाखवली. आणि म्हणून आज पूर्ण मुंबईमध्ये अनेक बौद्ध ठिकाणं आहेत, बौद्ध वाडे आहेत, बौद्ध वसाहती आहेत, पण त्या ठिकाणी तुम्हाला भिक्खू निवास कुठेही दिसणार नाही. त्यावेळेस तरी या भिक्खू संघाची देखील काळजी घेतली आणि भिक्खू संघाची स्थापना करून या ठिकाणी तरी भव्य असं भिक्खू निवास त्यांनी निर्माण केलं. अनेक कार्याला उजाळा देता येईल, अनेक कामं त्यांनी त्यांच्या या कारकिर्दीमध्ये केल्या. स्वतःच्या कुटुंबाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. आदरणीय या ठिकाणी शशिकलाताई जाधव आहेत आमच्या वहिनी. त्या काळात तरी महिलांना फ्रीडम नव्हतं, स्वातंत्र्य नव्हतं. आता कुठे महिलांना 50% रिझर्वेशन आलं, तेव्हा कुठेतरी घरातल्या कुटुंबाला वाटायला लागलं की त्यांनी महिलांना बाहेर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कुठेतरी भाग घ्यायला पाहिजे. परंतु मी त्या काळी सांगतो, त्या काळी देखील त्यांनी महिला घरातल्या एका महिलेला त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. शशिकलाताईंच्या आणि त्यांना स्वातंत्र्य दिलं, फ्रीडम दिलं आणि म्हणून त्यांचं देखील आज समाजामध्ये चांगलं नाव होत आहे. त्यांची भेट राष्ट्रपती घेतात, ज्या महिलांचा आदर करतात त्यामध्ये शशिकलाताईंचं नाव हे त्यामध्ये घेतलं जातं.
आणि अशा प्रकारे सर्वसमावेशक अशी आंबेडकर चळवळीमध्ये भूमिका घेणारे एक व्यक्तिमत्व मनोहर जाधव साहेब यांचा तुमच्या आमच्या समोर होता. वयोमानाने असेल किंवा अतिश्रम त्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये घरदार सोडून त्या काळी वाहनांची कमतरता होती, व्यक्तीने प्रवास करायचा, ते दलदल त्यांना जास्त दिवस सहज झाले नाही आणि ते आपल्यातून निघून गेले. अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांचे जे कार्य आहे ते बोलून चालणार नाही. तर त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना त्यांना जे अनुभव आले, त्यांच्या डोळ्यापुढे जे वास्तव आलं, खेड्यापाड्यात गेले, तिकडे आमच्या माय भगिनीची काय अवस्था आहे, तिकडे आमच्या आंबेडकरी चळवळीची काय अवस्था आहे, ती त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्मीयतेने त्यांनी वास्तव म्हणून या गीतामध्ये रेखाटली. आणि ती गीतं आज या ठिकाणी होत आहेत. हा मोठा त्यांचा एक स्वाभिमानाचा आणि त्यांच्या आठवणींना एक स्मृती त्याची चिरंतन ठेवणारा आजचा हा दिवस आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आदरणीय राजाभाऊ गांगुर्डे आणि विश्वासराव गायकवाड गेल्या आठवड्यापासून या सर्व कार्यक्रमात येत आहेत. माझ्याकडे पण आले, तारीख पाहिजे, ही पाहिजे, ती पाहिजे, सर्व करत करत ह्या दोन व्यक्तींनी ह्या एका अत्यंत कृतीशील अशा पॅन्थरचा हा गीत एक प्रसारित करण्याचा जो कार्यक्रम केलाय, ही फारच मोठी स्वाभिमानाची, आनंदाची आणि वखाणण्यासारखी गोष्ट आहे. खूप लोक काम करतात, परंतु त्यांच्या स्मृती मात्र तशा पाहिजे तशा उचलल्या जात नाही. करणारे पुढे आले पाहिजे, सर्व गोष्टी होतात. त्या ठिकाणी राजाभाऊ गांगुर्डे आणि विश्वासराव गायकवाड पुढे आला. असेच कार्यकर्ते सगळ्या ठिकाणी जर निर्माण झाले तर अनेक असे कार्यकर्ते आहेत, मनोहर अंकुशासारखे कार्यकर्ते आहेत, त्यांनी घरदाराची राख रांगोळी केली, परंतु आंबेडकरी चळवळीसाठी त्यांनी दिवस रात्र त्यांनी कष्ट करून आंबेडकरी चळवळीला एक दिशा देण्याचं काम केलं. असे कार्यकर्ते आहेत जाधव साहेबांसारखे. त्या कार्यकर्त्याची स्मृती आज जन्मांसामध्ये नेणं हे फार मोठं काम आहे. आपण हे सर्व केलं. आणि त्याचबरोबर मी एकच म्हणेन की खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीला पुढे नेण्याचं काम हे गीत आणि गायक हे कवी करत असतात. आंबेडकरी चळवळीला खऱ्या अर्थानं दिशा देण्याचं काम, परिवर्तन करण्याचं काम हे सर्व गीत गायक कवी करत असतात. म्हणून त्या कवींना आणि गीत आणि गायकांना पण मी मानाचा क्रांतिकारी दलील करतो, मनोहर जाधव साहेबांना क्रांतिकारी दलील करतो. आणि यांनी हा कार्यक्रम ठेवला, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी जाधव साहेबांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या समोर असा हा कार्यक्रम होत असताना एक चांगला स्मृतींना एक त्यांचा जो जिवंतपणा आपण देणारा ही एक चांगली बाब आहे. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी माझ्या मनापासून धन्यवाद देतो. जय